नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्याचा होणारा एस-वाय-बी-एचा मराठी 210 आणि परवा मराठी 211 हे 2 पेपर आहेत मराठी ग्रुपचे. तर याचे मित्रांनो आज आपल्याला आय-एम-पी क्वेशन्स बघायचे आहेत. ठीक आहे. माझ्याकडे थोडंफार मराठी 210 आणि मराठी 211चे आय-एम-पी क्वेशन्स आहेत. जे बऱ्याच मागच्या वर्षी वगैरे जे रिपीट झाले होते शक्यतो जास्त प्रमाणात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्व विषयांचे आय-एम-पी क्वेशन्स वगैरे पाहिजे असेल एस-वाय-बी-एचे, तुम्ही सर्वांनी हे आपलं ॲप्लिकेशन आहे Play Storeवरती हे तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला मी कोर्स बनवून दिलेला आहे एस-वाय-बी-एचा. तुम्ही ते बघू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नोट्स वगैरे देखील दिलेले आहेत. बाकीचे सर्व विषयांचे तुम्हाला नोट दिलेले आहेत. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाचे तुम्हाला याच्यामध्ये एम-पी क्वेशन्स वगैरे मिळतील सर्व विषयांचे. ठीक आहे. मित्रांनो, फक्त ₹150 फीस आहे. ज्याला गरज आहे ते घेऊ शकता. ओके. किंवा ज्यांच्याकडे वेळ नसेल किंवा कोणी जॉब वगैरे करत असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी यावर फोकस करू शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला थोडेफार प्रश्न सांगणार आहे, जे दरवर्षीप्रमाणे रिपीट होतात अशा प्रकारचे. ठीक आहे. तर आपल्याला मराठी 211 आणि मराठी 210 ह्या दोन्ही विषयांचे आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन जे आहेत ते बघायचे आहेत. ठीक आहे. तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघा आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये बघायचा आहे मराठी 210 मध्ये. प्रतिमा, प्रतीक आणि रूपक याची तुम्हाला व्याख्या लिहायच्या आहेत. प्रतिमा कशाला म्हणायचं, प्रतीक कशाला म्हणायचं आणि रूपक कशाला म्हणायचं? याची तुम्हाला व्याख्या वगैरे विचारायला जाऊ शकतात. ते तुम्हाला सांगायचं आहे. नंतर एक पानिपत नावाची कादंबरी आहे मित्रांनो. त्या कादंबरीवर तुम्हाला दरवर्षी एक प्रश्न येतो. कुठल्याही कादंबरीवर प्रश्न आला, तर तुम्ही एकाच कादंबरीचं उत्तर लिहू शकता, थोडंसं चेंजेस करून. ठीक आहे. तर पानिपत नावाची जी कादंबरी आहे, त्यावर देखील तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे चक्रने प्रतिशक्तीची कोंडी कशी फाडली, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. चक्रने प्रतिशक्तीची कोंडी कशी फाडली, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे नामुष्कीचे स्वागतचे वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचे आहे. कादंबरी रचनेतील तुम्हाला विशेष विविध जे काही घटक आहेत, ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. कादंबरीमध्ये कुठले-कुठले घटक वगैरे असतात, ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे बनगरवाडी कादंबरीविषयी तुम्हाला कोणता माहिती लिहायची आहे. ठीक आहे. बनगरवाडी नावाची जी कादंबरी, पानिपत नावाची जी कादंबरी आहे, या सगळ्यांच्या कादंबरीचं तुम्ही कॉमन एक आन्सर लिहू शकता. कुठली कादंबरी आली तर तुम्ही लिहू शकता. धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. कुठल्याही एका नेत्याचं नाव तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतं किंवा एखादा जो कोणी ठीक आहे, केलेला असेल तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती विचारली जाऊ शकते. धोंडो केशव कर्वे असेल किंवा कोणीही असेल, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल माहिती लिहायची आहे. नंतर आहे प्रादेशिक कादंबरी म्हणजे काय? त्याचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. प्रादेशिक कादंबरी. नंतर आहे लोकसमाज, लोकरूढी व लोकविश्वास म्हणजे काय? याची तुम्हाला व्याख्या वगैरे लिहायची आहे. पण लक्षात कोण घेतो? ही कादंबरी जी आहे, यावर देखील तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. ब्राह्मण कन्या असेल, किडलेली माणसं असेल, राधी कथा असेल किंवा आबा हे जे राधी नावाची जी कथा आहे, त्यामध्ये आबा नावाचे जे काही व्यक्तिचरित्र आहे, व्यक्तिरेखा आहे, ते तुम्हाला देखील स्पष्ट करायचं आहे. ऋषिकुमारचा घोडा कोणता होता? आपल्याला त्या घोड्याचे वर्णन करायचे आहे. कथा आणि कादंबरी यातील तुम्हाला साम्य बदलायचे आहे किंवा फरक घ्यायचा आहे किंवा तुम्हाला व्याख्या वगैरे विचारली जाऊ शकते. ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे अंगणातील पोपट या कथेबद्दल तुम्हाला कलात्मक स्पष्ट करायचे आहेत. कादंबरी देखील तुम्हाला स्पष्ट करायची आहे. नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेले जे काही यमुना पर्यटन आहे, ते देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. राधा कादंबरी असेल, नागिन असेल, भूक असेल, ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची मराठी 210 मध्ये बरेच प्रश्न आहेत, आय-एम-पी क्वेशन्स आहेत, जे तुम्हाला उद्याच्या पेपरला हेल्प करतील. ठीक आहे. तसं मित्रांनो बघा तुम्हाला याच्यामध्ये हे जे आपले ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे. यावर तुम्हाला सर्व विषयांचे नोट्स वगैरे दिलेले आहेत. मराठी 210 चे देखील दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपण मित्रांनो आपल्याला मराठी 211 चे बघायचे आहेत. कुठले-कुठले प्रश्न आहेत जे येऊ शकतात. ठीक आहे. मराठी 10 संपला, आता परवाचा जो पेपर आहे मराठी 211 ठीक आहे. किंवा उद्याचा जो काही मराठी 211 पेपर आहे, त्याबद्दल आता आपल्याला याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न बघायचे आहेत. बघा याच्यामध्ये बघा एक झोंबी ही एक कादंबरी आहे, आनंद यादव यांची. तर याबद्दल तुम्हाला जे काय आहे, ही संकल्पना जी आहे ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. थोडक्यात जी झोंबी कादंबरी आहे, त्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये माहिती लिहायची आहे. नंतर आहे ग्राम संस्कृतीचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. भाषांतराचा काळ कशात म्हटले जाते, हे देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. अरविंद गोखले यांच्या कालखंडानुसार कथासंग्रहाची नावे तुम्हाला स्पष्ट करायची आहे. वसंत आबाजी डहाके यांनी मुलं हसतायत या कवितेबद्दल तुम्हाला काय सांगितले आहे ते स्पष्ट करायचं आहे. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास काय आहे? स्त्रियांच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे? त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायचं आहे. नंतर आहे बघा ललित साहित्याबद्दल तुम्हाला भाषा शब्द या कवितेचा कशी दाखवली ते स्पष्ट करायचं आहे. ललित साहित्य, ठीक आहे. नंतर आहे ग्रामीण व नागर यात तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. ग्रामीण आणि नागर. नागर म्हणजे काय? शहरीकरण. नंतर बघा दया पवारांच्या आत्मकथनाची तुम्हाला नावे लिहायची आहेत. रविकरण मंडळ यांना केव्हा सुरू झाले हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे ग्रामीण साहित्य म्हणजे काय? हे देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. महेश एलकंचवार यांच्या एकांकिकेबद्दल तुम्हाला त्यांची जी काही नावं आहेत, कालखंडासहित तुम्हाला विशद करायचे आहेत. म्हणजे सगळा तुम्हाला सांगायचं आहे. नंतर आहे दलित साहित्याचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. दलित साहित्य कशाला म्हणायचं ते देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. 1920 नंतर ग्रामीण साहित्यात ग्रामीण बोलीचा वापर कोणकोणत्या लेखकांनी केला, ते देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे.
नंतर आहे स्वातंत्र्य चळवळीचे अंतिम उद्दिष्ट काय होते ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. स्त्रीमुक्ती चळवळीच्या घटनेचे तुम्हाला ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करायचं आहे. मुक्तिबोधाच्या नावाखाली वैशिष्ट्य तुम्हाला विशद करायचे आहे. प्राचीन साहित्य म्हणजे काय ते देखील तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे समकालीन साहित्य म्हणजे काय ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे नवकाव्याचे 5 वैशिष्ट्य तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. नव्या लघुकथेचे तुम्हाला 5 वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत. कोणतेही 5 कादंबऱ्यांची तुम्हाला नावे सांगायची आहेत. कोणतेही 5 नाटककारांची तुम्हाला नावं सांगायची आहेत. मार्क्स स्वतःबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. जो कार्ल मार्क्स नावाचा जो होता, ठीक आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. नंतर आहे मित्रांनो बघा तुम्हाला याच्यामध्ये 5 स्त्री आत्मचरित्रांची तुम्हाला माहिती लिहायची आहे. ग्रामीण आणि नगर यामध्ये तुम्हाला समाजाचे तुम्हाला जे काही फरक आहे तो फरक स्पष्ट करायचा आहे. बोर्डवर फनी, फिमेल, फेमिनाईन आणि फेमिनिस्ट या शब्दांचे तुम्हाला नीट अर्थ सांगायचा आहे. ठीक आहे. नंतर आहे साधवाची गोष्ट वगैरे, ग्रामीण साहित्य वगैरे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रमाण भाषा म्हणजे काय? महात्मा गांधीविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे. दलित साहित्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपले मराठी 211 मध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे तुम्हाला उद्याच्या पेपरला त्याची मदत होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो असे आपले मराठी 210 आणि मराठी 211 चे क्वेश्चन्स होते. तर सर्वांनी ते वाचून घ्या. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि ज्यांना कोणाला ॲप्लिकेशन घ्यायचं आहे, जे कोणी जॉब करत असेल, ज्यांच्याकडे वेळ नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी यावर फोकस करू शकता. एटॉक नावाचं जे आपलं ॲप्लिकेशन आहे, ए टू टॉक, ठीक आहे. हे सर्वांनी डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ₹100-150 कोर्स आहे, तो तुम्ही घेऊ शकता. त्याची तुम्हाला नक्की हेल्प होईल. ठीक आहे. मित्रांनो परत हे आपलं एक टू टॉक यूट्यूब चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल. यामध्ये मित्रांनो आपलं लाईव्ह लेक्चर होत असतं रोज संध्याकाळी 9 वाजता. तर त्यावर तुम्ही भर देऊ शकता. ठीक आहे. तर हे जे आपलं लाईव्ह लेक्चर आहे, रोज संध्याकाळी होते. त्यामध्ये उद्याच्या पेपरमध्ये काय होणार किंवा चालू घडामोडी, तसेच पेपर कसा लिहायचा, कुठल्या गोष्टी टाळायच्या, थोडंसं मार्गदर्शन आपण करत असतो. आणि विद्यार्थ्यांसोबत आपण गप्पा वगैरे मारत असतो. त्याच्यामध्ये Q&A करत असतो. प्रश्न उत्तर आपण याच्यामध्ये घेत असतो. तर सर्वांनी संध्याकाळी रात्री 9 वाजता आपलं लेक्चर होतं, लाईव्ह लेक्चर, ते सर्वांनी जॉइन करा. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, आपलं हे व्हिडिओ सेक्शन आहे. यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला सर्व विषयांचे IMP क्वेश्चन्स वगैरे मिळतात. ते जेवढे काही आपण लेक्चर अपलोड करतो, ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला ABCID कसा बनवायचा हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ABCID कसा बनवायचा डिजिलॉकरच्या जे ॲप आहे किंवा वेबसाईट आहे, त्याच्या मदतीने तुम्ही ABCID बनवू शकता. त्यामध्ये तुम्हाला ABCIDचे फायदे वगैरे बरंच काही सांगितलेलं आहे आणि सर्वांना ABCID बनवणं कंपल्सरी आहे. सेकंड इयर, थर्ड इयरवाल्या विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी आहे. सर्वांनी ABCID बनवून घ्या. कसा बनवायचा ABCID तुम्हाला हा व्हिडिओ बघू शकता. यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. नंतर बघा मित्रांनो, जो समोरचा व्हिडिओ आहे, की जो YCMचा पेपर आहे, ऑफिशियल फोटोकॉपी आहे बघा ही. एक विद्यार्थी होता त्याचा ही फोटोकॉपी आहे. कशाप्रकारे पेपर लिहिलेला असतो, कसा लिहायचा, अक्षर कसं लिहायचं, चांगले मुद्दे कसे मांडायचे, हे सर्व काही तुम्हाला जे आहे मित्रांनो त्या पेपरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. हा एक व्हिडिओ आहे. यामध्ये हे ऑफिशियल पेपर आहे, जो तुम्हाला उद्याच्या पेपरला येणार आहे, तोच याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आणि सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो असे आपले IMP क्वेश्चन्स वगैरे होते, ज्याचे तुम्हाला हेल्प होईल उद्या. आणि ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा आहे, सर्व विषयांचे IMP क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा सेट 1 आहे बरं का. सेट 2 अजून आहेत. म्हणजे विविध, फक्त एवढेच नाही तर अजून IMP क्वेश्चन्स आहेत. विविध भरपूर आहेत. ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.